राज्यातील जिल्हा परिषद, नगरपालिका, महानगरपालिकाच्या प्राथमिक शाळातील शिक्षकांना सप्रेम नमस्कार. बांधवांनो, मागील कित्येक वर्षापासून आपण शासनाकडे आपल्या न्यायसंगत वेगवेगळ्या मागण्यांसाठी अर्ज करतो. अनेक लढे आपण देतो. त्यातलाच हा लढा पुढच्या टप्प्याचा 5 डिसेंबरच्या शाळा बंद आंदोलनाचा. दिल्लीत 2 संघटनांचे आंदोलन झाले. 9 डिसेंबरचं आंदोलन झालं. मागच्या वर्षी शिक्षक समितीनं स्वतंत्र 2-3 वेळा आंदोलन केलं. इतर संघटनांना सोबत घेऊन आंदोलन केलं. पण शासन आंदोलनाकडे गांभीर्याने पाहत नाही. आपण सर्व आंदोलन सौम्य केली. हे आंदोलन थोडं कठोर आहे. शाळा बंद आंदोलन, सामूहिक रजा आंदोलन. या आंदोलनाच्या माध्यमातून आपण कोणाला वेठीस धरत नाही. पालकांचं शैक्षणिक नुकसानही आपण करत नाही. पाल्यांचं आपण त्यासाठी एक्स्ट्रा क्लास घेऊ. परंतु आमचे जे न्यायसंगत प्रश्न आहेत ते केव्हा सोडवणार? टीईटीचा प्रश्न आवासून उभा असताना शासनाची भूमिका अजूनही सकारात्मक नाही. संच मान्यतेच्या संबंधानं आमचं प्रचंड नुकसान होत आहे. आमच्या अनेक शाळा बंद होण्याची स्थिती आज निर्माण झाली आहे. कारण शिक्षक राहणारे ती पालक विद्यार्थ्यांना काढून देतील आणि मग त्या शाळेत राहणार कोण? यासाठी आपला लढा आहे. पेन्शनचा मागणी आहे. जुनी पेन्शनची मागणीसोबतच आपल्या पदवीधर शिक्षकांच्या वेतनश्रेणीचा प्रश्न आहे. शिक्षण सेवकांच्या मानधनाचा किंवा त्यांना ही पदच रद्द करून नियमित सेवेत आणा, ही मागणी आहे. 10-20-30ची सेवांतर्गत आश्वासित प्रगती योजना आहे. हे सर्व आहे. पण याच्याही पेक्षा महत्त्वाचं आहे आपलं अस्तित्व काय, आपली अस्मिता काय. प्रत्येक वेळी शिक्षकांना बदनाम करणं, शिक्षक शिकवत नाही, गुणवत्ता कमी आहे, पण याला जबाबदार कोण, याचा कधी विचार होणार? शिक्षक आपलं काम करतात, पण शिक्षकांना शिकवण्यासाठी वेळ द्या. त्यांना वेगवेगळ्या उपक्रमात गुंतवून ठेवू नका. गेल्या कित्येक वर्षात दर 6 महिन्याने, 1 वर्षानं, 3 वर्षानं उपक्रम बदलतात. उपक्रमाचे एवढी भडीमार आहे की एक उपक्रम संपायच्या आधी दुसरा येतो. परंतु बदनामी मात्र शिक्षकाची. तुम्ही एकच शिकवण्याचा उपक्रम द्या, तो आम्ही प्रामाणिकपणे करू. परंतु इतर कामातून आम्हाला मोकळं करा. पुरेसा आम्हाला वेळ द्या. आमची बदनामी करू नका. आम्हाला विश्वासात घ्या. तुम्ही आमच्यावर जर विश्वास टाकला, आम्ही प्रामाणिकपणे काम करू. आजही प्रामाणिकपणे काम करत आहोत. तुम्ही आमच्या या मागणीकडे दुर्लक्ष करता, म्हणून आम्हाला आंदोलनाशिवाय पर्याय नाही. सर्व बांधवांना नम्र विनंती की 5 डिसेंबरचा मोर्चा आपण यशस्वी करा. 5 डिसेंबरला शाळा बंद ठेवा आणि त्या माध्यमातून आपण शासनाला गृहीत धरत नाही, शासनावर टीका करत नाही. शासनानं सकारात्मक रीतीनं, मानवतेच्या दृष्टीनं, सहानुभूतीपूर्वक आणि समाजातील गुरुजी, शिक्षक हा एक घटक आहे या दृष्टीनं आमच्याकडे पाहावं. शासन आमच्या या मागणीची दखल घेईल असा विश्वास वाटतो. अन्यथा आंदोलनाचे पुढचे पर्याय मोकळे ठेवण्याशिवाय आम्हाला मार्ग नाही. जय हिंद.